रथ स्वस्तिक चिन्हावर उभा राहिला. नेहमीप्रमाणे या राजयात्रेतही आपल्या प्रिय बंधूंचं सारथ्य करावं म्हणून मी रथनिडावर चढू लागलो. मला थोपवत वसुदादा म्हणाला, शोन, आता तू सारथी नाहीस, या दिग्विजयी सेनेचा उपसेनापती आहेस. वर ये आणि हा राजध्वज हाती धर. सारथ्य सत्यसेन करील. रथनीड सोडून मागच्या बैठकीच्या भागात चढून मी राजध्वज हाती घेत अंगराजाच्या उजव्या हाताशी उभा राहिलो. युवराज दुर्योधन डाव्या हाताशी उभा राहिला. त्याच्या डाव्या हाताला अश्वत्थामन उभा होता. त्याचं काशाई वस्त्र फरफरत होतं. सर्वांमध्ये अंगराज दोन्ही हात जोडून उभा राहिला. त्यानं सेनापतीचा वेश उतरविण्याच्या कल्पनेला स्पष्ट नकार दिल्यामुळे थोडासा मळकट असाच वेश त्याच्या शरीरावर होता, पण त्यातूनही तो आम्हा चौघात स्पष्ट उठून दिसत होता. एकतर त्याच्या हातात कुरूंचा दिग्विजयी राजदंड होता, शिवाय आम्हा सर्वात तो अधिक उंचही होता. भोवतीच्या योद्ध्यांनी चंपक, निशिगंध, प्राजक्त, अनंत आणि सुरंग अशी सुगंधी पुष्प त्याच्यावर उधळली. कुंकुमाच्या उधळलेली मोठी मोठीने अवकाश कोंदून गेलं. कुणीतरी कंठर्वानं घोषणा दिली, दिग्विजयी सेनापती अंगराज कर्ण महाराजांचा विजय असो. बाणाकार सैन्य रचनेतील लक्ष लक्ष कंठ गरजू लागले. आकाशाचा भव्य निळा वितानही त्या गर्जनांनी थरथरू लागला. वृक्षांची पानं, तृणांची पाती स्पंदू लागली, तीही गरजू लागली. जय जय, मृदुंग, शंख, रणभेरी, डिडिम, आनक, तंतुवीणा, गोमुख, नगारे अशी एकमेकांवर ताण करणारी वाद्य एकदमच गरजू लागली. घोषणांची आणि त्या वाद्यांची जणू भेदक स्पर्धाच चालली. सत्यसेनानं वेग झटकताच रथाचे थोडे हालले बाण सरकू लागला. दिग्विजयाची विजयी यात्रा सुरू झाली. माझं मन अभिमान, आनंद, प्रेमभाव, वीरश्री अशा अनेक भावनांनी भरून गेलं. हेच ते आर्यावर्तातील सर्वात श्रेष्ठ हस्तिनापूर होतं, जिथं संकुचित मनानं मी आणि वसुदादानं पहिलं पाऊल टाकलं होतं. आणि आज नगराच्या मार्गावर चौकाचौकात सौंदासौंदावर अनेक नगरजन, स्त्री पुरुष आपल्या नेत्रांच्या निरांजनाने माझ्या दिग्विजयी ज्येष्ठ बंधूला ओवाळताना मी त्याच्या शेजारी राहून पाहणार होतो. बस एक क्षणभरच मला वाटलं की आता जीवनाची यात्रा संपावी. सर्वात श्रेष्ठ मृत्यू कोणता? मनाच्या समाधानाच्या अत्युच्च शिखरावर असताना मानवाला गाठतो तो. माझ्या डोळ्यात त्या विचारांनी 2 अश्रुबिंदू उभे राहिले. या सर्व प्रसंगाचा दादाच्या मनावर किती सखोल परिणाम झाला असेल ते पाहावं म्हणून मी त्याच्या मुद्रेकडं पाहिलं. तो एकदम शांत होता, नदीच्या डोहासारखा निस्पंद. आत्माभिमानानं इतरांचं आपल्यावरील अलोट प्रेम पाहून कुणातही निर्माण होणारी भावनेची सहज कातरता, कसला तरी स्वसुखाचा कोलाहल, उचंबळ असली एखादी पुसटशी छटाही त्याच्या मुखावर नव्हती. कुरूंच्या राजभेतील चंद्राच्या प्रतिमेसारखं त्याचं मुख नुसतं तेजाची वलयं फेकत होतं. उगवतीच्या सूर्यबिंबासारखं ते शांत निश्चल होतं. विजयबाण हळूहळू नगराच्या दिशेने पुढं सरकू लागला. आम्हाला पराक्रमाची स्फूर्ती देऊन 2 सूतपुत्रांचं 2 पराक्रमी सेनापतींमध्ये रूपांतर करून स्वागताला सिद्ध झालेले हस्तिनापूर 6 मासाच्या दीर्घ कालावधीनंतर आमच्या समोर आलं. घोषणांचा पाऊस पडत होता. आनंदअर्मीची शेत फुलत होती. कणकण चैतन्यानं हिंदोळत होता. असा शुभदिन या नगरात आपल्या जन्मापासून आज तागायत कधीतरी पाहिला असेल काय? 2 सूतपुत्रांचा हजारो क्षत्रियांनी कधी आणि कुठल्याही राज्यात एवढ्या निर्भय, निरामय स्नेहानं, भक्तीनं जयजयकार केला असेल काय? या विचारांनीच आनंदाश्रूच्या सरी माझ्या नेत्रातून सरासर ओघळू लागल्या. जीवन कृतकृत्य झाल्याचं, त्यात अखंड आणि अनंत काळाचं महान समाधान होतं. त्या सरी टिपाव्यात असंही मला वाटेना. त्या ओघळत राहाव्यात अखंड आणि अनंत काळासाठी, तशाच ओघळत राहाव्यात असंच मला वाटलं. डोळ्यातल्या अश्रुबिंदामुळं समोरचं नगर मला अस्पष्ट दिसू लागलं. वृक्ष, वास्तू, गोपूर, मंदिर धूसर वाटू लागली. पण एका पर्णकुटीची अस्पष्ट आकृती दिसताच मी डोळे उत्तरेयानं टिपले. पर्णकुटीचं अपार महत्त्व दादानं मला चंपानगरीत शिकवलं होतं, म्हणून मी त्या पर्णकुटीकडे एकटक पाहू लागलो.
ती विदुरांची पर्णकुटी होती. कवाडात एक धवल वस्त्रधारी मूर्तिवंत अशी ठेंगणी स्थूल स्त्री उभी होती. लांबून ती नीट ओळखू येत नव्हती, पण विजय यात्रा पाहण्यासाठी ती स्त्री टाचा उंचावीत होती. आमचा रथ विदुरांच्या पर्णकुटीसमोर आला. ती स्त्री अधिक स्पष्ट दिसू लागली. नगरातील कोणतीही स्त्री अशा पद्धतीने सरळ द्वारात उभं राहू शकण्याचं धाडस करू शकली नसती. म्हणून आश्चर्यानं मी निरखून पाहिलं. त्या राजमाता कोणती देवी होत्या. पर्णकुटीतून एक आश्रमकन्या जलाचा कुंभ घेऊन लगबगीनं बाहेर आली. तिला थांबवून राजमातेनं तिच्या हाती एक करंडक देत तिला काहीतरी सांगितल्याचं मी पाहिलं. पुढे येत आश्रमकन्येनं जलाचा कुंभ घोड्याच्या खुरावर रिता केला. सत्यसेनाला ती म्हणाली, सेनापती थोडे खाली उतरतील काय? मी त्यांच्या भाली कुंकुम तिलक रेखणार आहे. नाही, सत्यसेनाला दुर्योधनाची तशी आज्ञा असावी म्हणून तो म्हणाला. सत्यसेन वेग आखड, मी खाली उतरणार आहे. अंगराजाचा धीरगंभीर आवाज घुमला. रथ थांबताच दादा उडी घेऊन खाली उतरला. त्या धीट आश्रमकन्येनं त्याच्या भव्य कपाळावर कुंकुम तिलक रेखला. मलाही याची कल्पना नव्हती की विजय यात्रेची सर्व तयारी होऊनही कोणीही आमच्या सेनापतीच्या भाली मंगल तिलक चढवलेला नाही. तेवढीच उणीव त्या आश्रमकन्येनं अचूक दूर केली. अंगराजानं करांगोलीतील मोती मढविलेली अंगठी काढून ती तिच्या कुंकुम करंडकात ठेवली. विजय यात्रा पुढं निघाली. सूर्य वर चढू लागला. आपल्या राज्याचा राजदंड अजिंक्य म्हणून मिरवून आणणाऱ्या अंगराजांचं कुरूंना स्वागत करायचं होतं. सगळ्या नगरात ठिकठिकाणी पुष्पवेशी उभारण्यात आल्या होत्या. अशोक आणि आम्रशखांनी काही वेशी सजवण्यात आल्या होत्या. सुहासिनींनी अंगणात कस्तुरी केशर मिश्रित पाण्याचे सडे घालून विविध आकारांच्या रांगोळ्या मार्गभर चितारल्या होत्या. पुष्पमालांनी लडबडलेल्या गुढ्या गगनाला भिडल्या होत्या. सौंदासौंदावरून नगरजन सुवर्णपुष्प उधळीत होते. तारकांसारखा त्यांचा राजमार्गावर नुसता खच पडला होता. जलाचे कुंभ वायुजिताच्या खुरावर रिते होत होते. आमच्या मनाचे कुंभ कृतार्थतेने ओसंडत होते. घोषणांच्या टिपऱ्या आकाशाच्या नगाऱ्यावर तडतडत होत्या. दिग्विजयी सेनापती अंगराज कर्ण जय तू, सेनापती कर्ण जय तू, वीर कर्ण जय तू. माझं शरीर उतरियातल्या तलम धाग्यासारखं हलकं झालं होतं. या अरोळ्याच्या समुद्रावर जणू मी तरंगत होतो, हिंदोळे घेत होतो. आमच्या सेनेचा बाण पुढं सरकत होता. सत्यसेनाचं सर्वांग कुंकुमानं केव्हाच माखून गेलं होतं. मूळचे धवलवर्णी घोडे कुंकुमवर्णी दिसत होते. एवढा धुंद करणारा, क्वचित भानविरहित करणारा, अंमळ गर्वाची भावनाही जागृत करणारा असा दुसरा कुठलाच दिवस आम्हा दोघांच्याही जीवनात मला दिसला नव्हता. भवितव्यात दिसेल असंही वाटत नव्हतं. एवढा गगनस्पर्शी उत्साह, सामान्य पाषाणाचं देवमूर्तीत घडू शकणारं एवढं भव्य स्थित्यंतर दुसरं कुठलं होतं? महामंत्री विदुरांनी चढवलेली त्रिकोणी भगवा राजध्वज, माथ्यावर फडफडविणारा राजवाडा, आला काय, घडलं नव्हतं या राजवस्तूत. काय पाहिलं नव्हतं या पाषाणांच्या राजपुरुषानं. सूतपुत्र म्हणून लाथाडलेला वसुदादा, गुरु द्रोणांनी डावललेला धनुर्विद्येचा शिष्य, ज्याला राजकन्यांनी वरावं असा सौंदर्यसंपन्न असूनही सारथी कन्यांसमोर बहुल्यावर उभा राहिलेला वीर, खांद्यावर उत्तरीय टाकून पायी नदीकिनारा गाठणारा सश्रद्ध सूर्यभक्त, सर्व त्या राजवस्तूच्या पाषाणांनी पाहिलं होतं. ते पाषाण आज पाहत होते ते मात्र अपूर्व होतं. आज दिग्विजयी कर्ण पाहत होते ते. महाद्वारात पितामह उभे होते. विजय यात्रा थांबली. वाद्यांचे कलकलाट लुप्त झाले. पितामहांनी पाहताच त्यांनी राजदंड फेकून दिलेला तो राजसभेचा प्रसंग जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. झालं गेलं विसरून तो थोर मनाचा कुरू, एक जातिवंत धनुर्योद्धा दुसऱ्या एका धनुर्योद्ध्याच्या स्वागतासाठी महाद्वारात उभा होता.
अंगराजाने रथातून उतरून पुढे होत आपल्या हातातील राजदंड पितामहांच्या हाती दिला. एक क्षणभरच त्यांच्या दाढीधारी भव्य मुखाकडं पाहिलं आणि एवढ्यात घटकाभराच्या उचंबळून गेलेल्या उत्साहपूर्ण नगरजनांच्या स्वागतानं ज्याच्या मनाचा एक कप्पाही पाझरला नव्हता, तो आमचा शूर सेनापती विरघळला. त्याच्या नीलवर्णी नेत्रात 2 अश्वबिंदू तरारून उभे राहिले. पुरातन महाद्वाराच्या उंबरठ्यावर ते खळकन ठिबकले. विरासनातच पितामहांच्या चरणांना हात लावीत तो गदगद स्वरात म्हणाला, आशीर्वाद पितामह. जयतू कर्ण जयतू. पितामहांनी त्याचे खांदे धरून त्याला वर उठवलं. त्यांच्या वृद्ध हातातील राजदंड स्पंदत होता. दाढीचे लांब सडक शुभ्र केस थरथरत होते. आम्ही 6 मासानंतर त्या वराजवस्तूत उंबरठा ओलांडून पाऊल टाकलं.